ना चांगलीच कसरत करावी लागते। महिलांचे सुद्धा हाल आहेत, यासह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल आहेत। दुपारच्या सत्रात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना आपापल्या पालकांनी घरी घेऊन जावं असं आवाहन शाळांकडून केलं जात आहे। त्या पार्श्वभूमीवर पालक विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात आहेत। एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये दुपारच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन महापालिकेने केलंय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। महाविद्यालय आणि शाळा आज बंद असतील, शिवाय अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडा असंही आवाहन केलं जात आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतीय हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत मनपा आयुक्त भूषण गगराणी दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असंही आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय। तर आवश्यकता भासल्यास मदतीसाठी 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचीही विनंती महापालिका आयुक्तांनी केलेली आहे। त्यामुळे काही ठिकाणी लोकांना अडचणी येत असतील किंवा मोठ्या प्रमाणावर पाणी असेल किंवा कुणी अडकलं असेल तर 1916 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन महापालिकेने केलंय। खरं तर मुंबईमध्ये सर्वत्र आज पाऊस कोसळतोय। ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। रात्रभर सुद्धा मुंबईमध्ये पाऊस झाला आणि सकाळपासून सुद्धा मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। सध्या ही वडाळ्यातली दृश्य आपण पाहतोय। वडाळा परिसरात या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातनं विद्यार्थी अशा प्रकारे वाट काढताना दिसतायत। खरं तर गुडघ्याएवढं हे पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे वाहनांची सुद्धा या पाण्यातनं वाट काढताना चांगलीच तारांबळ होते, वाहन चालकांची तारांबळ होते। त्यामुळे वाहनं सुद्धा अनेकांची बंद पडलेली आहेत। साधारणतः गुडघ्याच्या वर आता पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे महापालिकेनं त्वरित यावर उपाययोजना करावी असं नागरिक म्हणतात। खरं तर काही वेळापूर्वी हे पाणी कमी होतं, मात्र 1 तासाच्या पावसानं या पाण्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे बस असेल, दुचाकी असेल, इतर काही वाहनं असतील, त्या वाहनांना या पाण्यातनं वाट काढताना कसरत करावी लागल्याचं आपण पाहू शकतोय। आज